हॅलो मंडळी. तर आजचा आपला ब्लॉग खूप स्पेशल आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मग आवडलं का लोकेशन? तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. काय जाणून घ्यायची उत्सुकता आहे ना? अहो थांबा, सांगते. तर नेहमीप्रमाणे आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात प्रवासाने करूयात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बघा, ही छोटीशी आमराई बघून कोकणातली आठवण येते. हा माझा रोजचा ऑफिसला जायचा रस्ता. ही आमची संकष्टी. नाव तसं विशेषच आहे तिचं. तिचा जन्मच संकष्टीचा आहे ना. रोज माझ्या हातची पोळी खाते आणि अशीच खेळत असते माझ्याबरोबर. तर आज म्हणलं हिची ओळख एका खास व्यक्तीबरोबर पण करून द्यावी. संकष्टी बरोबर अजून 4 गायी असतात. एकीचं नाव मोहिनी, एकीचं नाव सुंदरी, एकीचं नाव गंगा आणि एकीचं नाव गोदावरी. हो, ही मीच आहे. अहो काय नाही हो, उन्हामुळे पूर्ण पॅक झालीये. चला 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 चला, आता आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे ना, तिथे निघूयात. बापरे, काय ते ऊन देवा. नाही पण आज स्पेशल दिवस आहे ना, म्हणून भर उन्हात निघतोय. पण तुम्हाला एक सांगू का, कितीही ऊन असलं ना तरी मज्जा येते हो ट्रॅव्हल करायला. तुम्हालाही येत असेल ना? हा जो काही परिसर बघताय ना, तो आत्ता असा दिसतोय बर का, उन्हात. हा पण पाऊस असेल तर मग काय सुंदर दिसेल हा परिसर. आपण सूस, चांदे नांदे आणि घोटावडे अशी ठिकाणं करत पुढे चाललेलो आहोत. पण तुम्हाला एक सांगू का, हे जे आम्ही चाललोय ना, ते फक्त मलाच माहिती आहे कुठे चाललोय. मी अजूनही माझ्या नवऱ्याला काही सांगितलेलं नाहीये. हा, लोकेशन लावलंय आणि थंबनेल बघून तुम्हाला कळेलच. हा जो किल्ला दिसतोय ना, तो तिकोना किल्ला आहे बर का. मग आला का अंदाज कुठे पोचलोय आपण? अगदी बरोबर ओळखलंय तुम्ही. हा आहे पवना लेक. बघा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॅफे, रिसॉर्ट आणि कॅम्पिंग साठीची ठिकाणं दिसत आहेत. आपण आपल्या लोकेशनच्या अगदी जवळ आलोय बर का. बघा, आलं आपलं डेस्टिनेशन. तर आपण आलोच आहे. चला जाऊयात पुढे.
तर आजचं आपलं लोकेशन आहे कॅफे बॅम्बिनी. आणि हे कॅफे पवना लेकच्या बॅकवॉटरला लागूनच आहे. मग आजचा स्पेशल दिवस आहे श्रीचा वाढदिवस. आमची स्वारी आज खूप खुश होती बर का. तर मग सेलिब्रेशन झालंय. आता मस्त कॅफेचा आजूबाजूचा परिसर बघूयात. आणि फिरण्यासाठी परिसर मोठा आहे बरं का, त्यामुळे खूपच मजा आली. संध्याकाळची मस्त थंड हवा सुटली होती. खूप छान वाटत होतं. काही नाही हो, टाइम लॅप्सची तयारी करतोय. तर हा आपला सूर्यास्ताचा टाइम लॅप्स. काय मग मंडळी, आवडलं का लोकेशन आणि कॅफे? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. थँक्यू मंडळी. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.